माझ्या लाडक्या बालमित्रांनो, welcome to the world of mathematics. I'm welcoming you to the family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Kaikli AB. Bacha, we are solving exercise 2.3. Let's continue from question number 3. Third question. If common ratio of GP is 2/3. GP चा common ratio is 2/3. आणि sum to infinity is 12. So बच्चा, R मला किती दिला यांनी 2/3. आणि सम टू इन्फिनिटी यांनी दिले 12. फर्स्ट टर्म म्हणजेच काय ते काढा. व्हेरी इझी. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला आहे बेटा a/1 - r. यू दिस. याच्यामधनं मला r काढायचा आहे. अच्छा सॉरी a काढायचा आहे. ओके सर. सो बच्चा a विल बी सम टू इन्फिनिटी गुणिले 1 - r. सम टू इन्फिनिटी 12. 1 वजा r कॉमन रेशियो इज 2/3. फक्त सिम्प्लिफाय करायचं याला. 12 इन द ब्रॅकेट. 3 2 गेला 1/3. आहे बघ ना. 3 × 3 + 2 इज 1 अपॉन 3 × 3 आणि 3 चौक 12. फर्स्ट टर्म a इज नथिंग बट 4. यस 3 चौक. What is fourth question saying? First term of the GP is 16. Geometric progression ची पहिली टर्म आहे बेटा 16. And its sum to infinity is 96/17. Find common ratio. Now beta, first term we did not write. A is 16. Okay. So A is 16. Sum to infinity is 96/70. Find common ratio. I have to find R. Okay. So what is formula beta? Sum to infinity is A/1 - R. Done. A आहे, S infinity आहे, या दोन गोष्टी आहेत. I will find R. So what will I do beta? I'll do one thing. 1 - R is A upon sum to infinity. ही टर्म वर आली, ही टर्म खाली गेली. चला याला एकदा सिम्प्लिफाय करू. So it's equal to A is 16 भागिले सम टू इन्फिनिटी 96 भागिले 17. सो खालचा 17 वर जाईल भागिले 96. ओके. 16 × 6 = 96. 17 भागिले 6 याला 1 - r. पुढे जर का मी त्याला सिम्प्लिफाय केलं तर काय नाही. हा जो -r आहे हा पुढे जाऊन प्लस होईल. ते बघ 1 पलीकडच्या मार्गाला मायनस 17 भागिले 6 नथिंग बट r. चला आता 6 × 1 6 वजा 17 भागिले 6 इक्वल r. 6 त 17 गेले म्हणजे -11 भागिले 27. गेटिंग. सो दिस वॉज द कॉमन रेशो जो आपल्याला फाइंड करायचा होता. फिफ्थ सम इज व्हेरी इंटरेस्टिंग. सम ऑफ इनफाइनाइट जीपी इज 5. एक जीपी आहे ज्योमेट्रिक प्रोग्रेशन इन्फिनिटी पर्यंत आहे आणि त्यांची सम 5 आहे. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ दोस टर्म्स इज 15. त्या प्रत्येकाला स्क्वेअर करायचा, ऍड करत चालायचं. ते उत्तर 15 आहे. तर फाइंड जीपी. भारी सम बेटा. हे जे सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज रिलेटिंग टू द प्रॉपर्टी ऑफ जीपी. जीपीच्या प्रत्येक टर्मला काय नाही बोललं तरी फरक नाही पडत. जीपीच्या प्रत्येक टर्मला भागलं तरी फरक नाही पडत. जीपीच्या प्रत्येक टर्मला स्क्वेअर केलं, क्यूब केलं, फरक नाही पडत. रिझल्टिंग सिक्वेन्स इज ऑल्सो जीपी. ह्या प्रॉपर्टीवरती बेस सम आहे. मग मी कसं स्टेप बाय स्टेप याला सॉल्व्ह करतो. सो बघा, सम ऑफ इनफायनाइट जीपी इज 5. मी म्हणतो लेट जीपीज जीपीबी. काय जनरल जीपी काय असते बच्चा? AR स्क्वेअर AR क्यूब इंग्लिश आहे की नाही. फर्स्ट टर्म इज A, कॉमन रेशियो इज R. मला काय म्हणतात? सम ऑफ इनफायनाइट जीपी इज 5. बेटा सम टू इन्फिनिटी 5. ओके. सम टू इन्फिनिटी काय म्हणतात? 5. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय बेटा फॉर जीपी? A/1 - r. किती आहे बेटा? 5. बरं इथनं मी फर्स्ट टर्म अशी लिहू का? A इज 5 × 1 - r. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. याचा कसा पुढे वापर होईल तो होईल. मी सध्या हे घेऊन ठेवलं. पुढे काय म्हणतात? सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ दिस टर्म्स. हे बघ जीपीच्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करून त्यांना ऍड कर.
Okay, can I say also? Also. हे बघा, this was given. Okay, this was given. Also अजून एक गोष्ट दिली आहे, स्क्वेअर कर ऍड कर. पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला, सो बच्चा a स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर कर, काय होईल a स्क्वेअर r स्क्वेअर. पुढचीचा कर काय a स्क्वेअर r ची पॉवर 4 प्लस टुक 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 टुक. ठीक आहे ना. दिस इज 15. काय दिले, दिस इज दे हॅव गिवन की बेटा दिस इज 15. आता मला इथे नोट करायचंय की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिझल्टिंग सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ गिवन जीपी is also GP. I will write note one point here for your understanding. Beta sum of squares of GP is also GP. Is also GP. कळलं? सम केले काय, सॉरी सम ऑफ स्क्वेअर्स केले काय, क्यूब केले काय, पॉवर काही घ्या प्रत्येक टर्मची, रिझल्टिंग सिक्वेन्स इज ऑल्सो जीपी. आता बघ ही चालली अप टू इन्फिनिटी. इथे फर्स्ट टर्म काय बेटा ए स्क्वेअर बघा, और सम ऑफ स्क्वेअर्स टू इन्फिनिटी. बघा फर्स्ट टर्म पहिली टर्म काय बच्चा ए स्क्वेअर. कळलं, मी त्याला आपण जे ए लिहायचो तर इथे आता बघतो ए स्क्वेअर आहे आणि कॉमन रेशो. कॉमन रेशो म्हणजे काय, पुढची टर्म पण मागची टर्म, ही अपॉन ही किंवा ही अपॉन ही सेमच असणार आहे. सो कॉमन रेशो इज ए स्क्वेअर आर स्क्वेअर भागिले, हे बघ ना ए स्क्वेअर आर स्क्वेअर भागिले ए स्क्वेअर. सो व्हॉट विल बी आन्सर बच्चा, इट इज आर. So first term is a square, common ratio is r square. Okay. So बच्चा sum to infinity. हा जो फॉर्म्युला आहे बेटा तो a upon 1 minus r. सम टू इन्फिनिटी का फॉर्म्युला जो a upon 1 minus r असतो तर तो काय असतो ऍक्च्युली, सम टू इन्फिनिटी चा जो फॉर्म्युला असतो तो असतो बेटा a म्हणजे फर्स्ट टर्म upon 1 minus common ratio. Are you understanding? आपण जे सम टू इन्फिनिटी a upon 1 minus r लिहितो त्याचा हा मिनिंग लिहिला मी. सो इथे बघ सम टू इन्फिनिटी, इथे बघ बेटा सम टू इन्फिनिटी फर्स्ट टर्म म्हणजे काय a स्क्वेअर भागिले 1 minus common ratio is r स्क्वेअर. हे त्यांनी दिले 15. आर यू गेटिंग दिस वॉज कळलं लॉजिक. हा आता मला सांग बेटा की तुम्ही असं म्हणू का ए स्क्वेअर इज 15 गुणिले 1 minus r स्क्वेअर. डन. ए ची व्हॅल्यू बघ 5 into 1 minus r मी काढून ठेवली होती. सो 5 into 1 minus r ही ची व्हॅल्यू आहे. इथे ए चा स्क्वेअर आहे बाळा, हे बघ ए ची व्हॅल्यू टाकली आणि कंसाचा स्क्वेअर केला इज इक्वल टू 15 गुणिले, आता बघ 1 minus r स्क्वेअर मी असू का 1 स्क्वेअर मायनस r स्क्वेअर. बघ मी एकदम स्टेप बाय स्टेप करतो त्यासाठी. कंसात 5 आणि 1 minus r आहे, 5 चा स्क्वेअर किती झाला 25 आणि 1 minus r त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज झालं. ओके. सो बेटा दिस इज 15. आता बघ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मी असू का ए प्लस बी इंटू ए मायनस बी. स्क्रीनशॉट घे झालं. बघा आता बेटा मला सांग व्हॉट विल हॅपन. 1 minus r गायब होईल, 1 minus r चा स्क्वेअर आहे, एक तर बिथून गायब होईल. ओके 25 into 1 minus r. सो 25 into 1 25 वजा 25 into r 25 r is equal to 15 into 1 15 प्लस 15 into r 15. डन. ठीक. आता बघ हा 25 इथंच, तो 15 अलीकडे आला होईल मायनस
ते 15 हे 25 आर पर्यंत जाऊन काय होते बेटा प्लस 25 मधून 15 गेले किती राहिले 10 25 आणि 15 झाले 40 झिरोला 0 गेला सोबत 4 आर आलाय 1/4 ही जीपी काढायचं त्यांनी आर आहे परंतु मला ए पाहिजे आता व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन ए अँड आर फ्रॉम 1 आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन होतं बघ a is equal to 5 into 1 minus r if I'm not wrong. a is equal to 5 into 1 minus r. Perfect. चला r ची व्हॅल्यू टाकून दे. So can I say a is equal to 5 into 1 minus 1/4 म्हणजे 5 into bracket 4 तून 1 केला 3/4 म्हणजे 15/4 r आहे 1/4 a आहे 15/4 आता I can say my final answer is तसं जनरल ठीक आहे ए आर स्क्वेअर AR क्यूब असे आहे ना ते बोलले होते की जीपी काढा राईट सो मी लिहितो देअरफॉर रिक्वायर्ड जीपी इज बघ ही ए म्हणजे काय बेटा 15/4 कोमा ए इंटू आर ए किती बेटा 15/4 into r ची व्हॅल्यू टाकली बेटा 1/4 कॉमा ar स्क्वेअर a is 15/4 r स्क्वेअर r is 1/4 चा स्क्वेअर आणि सो ऑन ठीक आहे ना लिहू शकतो आपण बरोबर तीन लिहिलेबल झाले सोबतचा 15/4 कॉमा 15/4 चौक 16 बर 15/4 गुणिले 1 चा स्क्वेअर 1 4 चा 16 सो बेटा 15/4 15/16 15 गुणिले 1 ना 15 भागिले 16 64 in this way this will go on yes screenshot बघ बा लक्ष दे बेस्ट सम कन्सेप्च्युअल सम आहे the midpoints of sides of square समजून घेऊ आपण मस्त पैकी सम लाईक that midpoints of sides of square square आहे त्या स्क्वेअरचे जे मिड पॉइंट्स आहेत ऑफ साइड 1 एक स्क्वेअर आहे की ज्याची साइड 1 युनिट आहे आर जॉइंट टू फॉर्म न्यू स्क्वेअर म्हणजे एक स्क्वेअर आहे तेव्हा बेटा स्क्वेअर आहे हा साइड स्क्वेअर आहे ठीक आहे याची साइड 1 आहे बेटा काय साइड 1 1 1 1 बरं का मिड पॉइंट्स ऑफ साइड्स ऑफ स्क्वेअर ऑफ साइड 1 मीटर मीटर ती सवय लागली मला एक युनिटचा स्क्वेअर आहे मिड पॉइंट्स काय बेटा मिड पॉइंट्स जॉईंट हे बघ हा एक मिड पॉइंट हा एक मिड पॉइंट हा एक मिड पॉइंट हा एक मिड पॉइंट काय केले मिड पॉइंट जॉईंट टू फॉर्म न्यू स्क्वेअर मिड पॉइंट पर जॉईंट कर ठीक आहे हे बघ मिड पॉइंटला जॉईन कर केलं टू फॉर्म न्यू स्क्वेअर भेटला नवीन स्क्वेअर ठीक आहे this procedure is repeated indefinitely sum of infinite terms of gp वाला टाइप आहे हा हिंट लागली का नाही this process is happening again and again so हा पहिला स्क्वेअर मिड पॉइंट जॉईन करून भेटला दुसरा स्क्वेअर पुन्हा यांचे मिड पॉइंट जर का जोडले बच्चा तुम्हाला अजून नवीन एक भेटत बरोबर का नाही तुम्हाला ते काय म्हणतात पहिला सब क्वेश्चन एरियाज काढा सगळ्यांचे आणि पेरिमीटर्स स्टेप बाय स्टेप आपण सुरू करू बेटा लक्ष दे मी आता काय करतो एरिया ऑफ द फर्स्ट स्क्वेअर एरिया ऑफ द सेकंड थर्ड ही प्रोसेस इंडिफिनाइट चालू आहे सो 1 2 3 1 बाय 1 करू बच्चा पहिला आठवडा तुम्ही फर्स्ट उदाहरण राईट सो एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर पहिल्या स्क्वेअरचा एरिया किती साइड आहे त्याची 1 आणि सो नो स्क्वेअरचा एरिया काय साइड स्क्वेअर इट इज 1 स्क्वेअर झालं चलो एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर दुसरा स्क्वेअरचा दुसरा म्हणजे हा हा मिड पॉइंट घेऊन आलेला मला नीट आहे का जो ओरिजिनल तुझा आहे आधीचा त्याची साइड 1 आहे
दुसरा मिड पॉइंट जोडून बनलाय. सो बच्चा ही साइड किती आहे हे बघ ना, ही साइड जर का 1 आहे तर ही साइड 1/2, ही साइड 1/2. अरे इज दॅट ओके विथ यू? समजते का नाही? अरे आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? हे बघ ना, हे बघ ना, ही साइड 1 आहे राईट, ही साइड 1 आहे, प्रत्येक साइड 1 आहे. ही साइड जर का 1 आहे ही काय झाली हाफ. बघ ना हाफ. ही साइड 1 आहे तर किती झाली हाफ. आर यू अंडरस्टँडिंग? माझा बेटा स्क्वेअर आहे, that means this angle is 90, this angle is 90, this angle is 90, this angle is 90. मग इथं राईट अँगल ट्रायंगल भेटला की नाही? मग पायथागोरस थिअरम वापरा ना, you will get this side. Are you getting? So this particular side is equal to 1. कशी करणार आपण आता? पायथागोरस थिअरम माहिती आहे ना, hypotenuse square is base square into height square, first side square plus second side square like this. So अच्छा मी तो तुम्हाला लिहितो असं, side of secant square is equal to काय होईल बेटा? अंडर रूट हाफ स्क्वेअर प्लस हाफ स्क्वेअर. तेव्हा कळलं नसेल तर टेन्शन घेऊ नको. मला सांग काय थोडंसं फॅन्सी करून आपण कोणते राईट अँगल करण्यासाठी. समजा हा एक्स वाय झेड असं साईड शिकला, एक्स वाय आणि हे समजा झेड, ठीक आहे. तर पाय थोडं काय सांगतो बच्चा? झेड स्क्वेअर is x square plus y square. अरे सॉल्व ना बेटा, राइट. सो हा z कसा करणार तुम्ही? z is equal to under root x square plus y square. अरे आर यू गेटिंग? z is equal to under root x square plus y square. किस केलं मी? हा z is equal to under root x square plus y square. ठीक है ना? कोणी टेन्शन मध्ये नाही ना? बरं, मग ती साइड किती आहे बेटा? रूट मध्ये 1/2 चा स्क्वेअर 1/4, 1/2 चा स्क्वेअर 1/4, रूट मध्ये 2/4. म्हणजेच बेटा रूट मध्ये 1/2 म्हणजेच ते आली 1/√2. इज दॅट क्लिअर विथ यू? रूट ऑफ 1 is 1, रूट ऑफ 2 is √2. ठीक है. सो बच्चा एरिया ऑफ द सेकंड स्क्वेअर साइड स्क्वेअर, सो व्हिच मीन्स 1/√2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 √2 चा. एरिया ऑफ द स्क्वेअर इज साइड स्क्वेअर. साइड ऑफ द सेकंड स्क्वेअर काय काढली? 1/√2 चा स्क्वेअर which is 1/2. डन. पहिले चालू बच्चा एरिया ऑफ कितवा रे? थर्ड स्क्वेअर. इंडेफिनाइट प्रोसेस ना. हा बाहेरचा पहिला मिड पॉइंट जोडून दुसरा आणि बघा आतला तिसरा, याची साईड. आता बाळा मला सांग, मला की ही कोणती तरी एक साईड पाहिजे बरं का. मग काम करूया, ही साईड पाहिजे किंवा ही साईड तेच कोणती आहे बेटा? लक्ष दे, ही पाहिजे म्हणजे मला त्या दोन असणं गरजेचं आहे, बरोबर का नाही? सो बेटा ही साइड मला काय लिहिली आपण? एरिया ऑफ द सेकंड स्क्वेअर किती आली? तेव्हा 1/√2. प्लीज कॉन्सन्ट्रेट. साइड ऑफ द सेकंड स्क्वेअर, सेकंड आहे टू 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 टू, ही काढली आपण किती? 2/√2. आर यू अंडरस्टँडिंग? ही काढली 2/√2. सॉरी 1/√2. तेव्हा मी क्वेश्चन दाखवतो. क्लिअर आहे? 1/√2 साइड ऑफ द सेकंड स्क्वेअर. त्याचा मिड पॉइंट अर्धी 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 काय होईल? 1/√2 च्या अर्धी 1/2√2. अरे कळलं नाही? मला सांग ना, मी बोललो 5चे अर्धे, बघा म्हणजे सर अयो बंधू. मी बोललो x च्या अर्ध, तू काय सर x/2. ही साइड 1/√2 आहे, 1/√2 च्या अर्धी. तेव्हा बेटा 1/√2 च्या अर्धी यू डिवाइड बाय 2 म्हणजे तू काय म्हणशील 1/2√2. कळत आहे? सो बेटा this side will become 1/2√2. This side will become 1/2√2. Are you understanding? So 1/2√2. 1/2√2. कुठे लिहू? इथे लिहतो. 1/2√2. 1/2√2. कळलं? 1/√2. That's why अर्धी अर्धी 1/2√2 1/2√2. हा समजून घे. सो बेटा एकदा स्क्रीनशॉट घे, म्हणजे मी साइड ऑफ द थर्ड स्क्वेअर लिहितो. हे पुस्तक ठेव बेटा. साइड ऑफ थर्ड स्क्वेअर विल बी, आपल्याला काय रूट मध्ये 1/2√2 चा स्क्वेअर
प्लस 1/2 रूट 2 चा स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. रूट मध्ये एकाचा स्क्वेअर 1 भागिले 2 इंटू रूट 2 चा स्क्वेअर. बेटा 2चा 4 आणि रूट 2 चा 2. ओके प्लस पुन्हा 1 अपॉन 2चा 4 रूट 2 चा 2. 4 गुणे 8. हे सोडव बेटा रूट मध्ये हे बघ ना 4 गुणे 8 बेस सेम येईल आणि 1 आणि 1 2 होईल. म्हणजे 2 1 2 2 चौक 8 वरचा 1 अपॉन square root of 4 is 2. Are you able to understand this? 1 by 4 गुणे 8 1 by 8 right. 1 by 8 plus 1 by 8 will be 2 by 8. 2 by 8 is 1 by 4. Square root of 1 is 1 and square root of 4 is 2. 1 by 2 आलं. So side of the third square is 1 by 2. So बच्चा area of the third square is side square म्हणजे 1 by 2 चा square which is 1 upon 4. Getting? बेटा this process will go on happening. नाही का? In fact this will go on happening. But find sum of the areas of the all squares. So बच्चा 1 comma 1 by 2 comma 1 by 4 हा खेळ चालतच राहील ना. Are you understanding? Is GP. बघ ना चेक करून बघ ना. 1 by 2 upon 1 1 by 2 1 by 4 upon 1 by 2 will be 1 by 2. So बच्चा A is 1 and common ratio is 1 by 2. चला. So areas of all the squares. काय करायचं मला? Areas of all the squares. बरं एकदा स्क्रीनशॉट घे इथपर्यंत. ठीक आहे बेटा. आपल्याला काय करायचंय? फाइंड सम ऑफ एरिया ऑफ ऑल द स्क्वेअर्स. हा पहिला सम राईट. सो बघा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तुम्ही. सो हा जो फर्स्ट सब क्वेश्चन आहे ठीक आहे. सम ऑफ एरियाज ऑफ ऑल द स्क्वेअर्स इज सम टू इन्फिनिटी वाला फॉर्मूला है a upon 1 minus r, right, which is equal to a is 1 upon 1 minus r is 1 by 2. r is 1 by 2. So 1 upon दोनों को निकाला 1 upon 2 अच्छा तो वर जाएगी which is 2. सम सगळ्या एरियाज ची किती आली आहे 2. ठीक आहे. so this is our first answer. या स्क्रीनशॉट. आता we are interested in the perimeter. Perimeter काय असतो बेटा? सगळ्या साइडची बेरीज. सो काय होईल 4 टाइम्स एडिशन ऑफ द आपलं 4 टाइम्स साइड. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय बेटा 4 टाइम्स साइड. अरे बघ ना बाहेरचं घे. ही साइड अधिक ही साइड अधिक ही साइड अधिक ही साइड यांचं काय होईल 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 4. सो 4 वेळा साइड आहे की नाही 4 टाइम्स साइड. चला आता इथे पेरिमीटर अच्छा सेकंड सम. मला सांग पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. पहिल्या स्क्वेअरचा पेरिमीटर काय होईल बेटा 4 टाइम्स द साइड राइट. 4 टाइम्स साइड. सो 4 into साइड काय बच्चा 1. सो आंसर इज 4. पेरिमीटर ऑफ सेकंड स्क्वेअर 4 टाइम्स काय रे बच्चा साइड दूसरा स्क्वेअर लो ना 1 by root 2 1 upon root 2. what will be answer? बच्चे it will be 4 upon root 2. perimeter of third square will be equal to काय होईल बघा तिसरा म्हणजे बघा आपला त्याचे दिस साइड. मला असं वाटतं मागाशी आपण ती काढली होती. थर्ड साइड was came out to be 1 by 4. काय आली बेटा ही साइड 1 by 4. परत काढतो अंडर रूट हे बघ ना that was रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 रूट 2 चा स्क्वेअर आला 8 प्लस 1 by 8. काय आलं बेटा रूट मध्ये 2 by 8 म्हणजे वेगवेगळे 1/2 आले राइट. प्लस आपलं त्या आली बेटा 1/2. सो 4 टाइम्स
1/2 म्हणजेच 2 झालं बेटा दिस प्रोसेस कॅन गो ऑन हॅपनिंग आहे की नाही स्क्रीनशॉट घे झालं आता मी असं लिहितो की 4/√2 2 आणि पुढे 4/√2 आणि 2 is a GP 4/√2 2 is GP with A as 4 a common ratio this upon this will be 4/√2 upon 4 चला cancel होईल it will be 1/2 ही आपण ही जरी केली विषय तोच होईल बघ ना 2 2 भागिले 4/√2 केलं तर काय होईल हा जो √2 वरती जाईल √2 upon 2 तुम्हाला म्हणशील सर हे आणि हे तर वेगळे नाही बेटा हा जो √2 upon 2 आहे याला √2 upon √2 what will happen square root 2 into square root 2 will become 2 2 √2 ही अपॉन ही आन्सर इज ही अपॉन ही तुला करून दिलं अरे कळालं का बाळा is a GP with A is this and R is this so sum to infinity काय बच्चा A upon 1 minus R it will be A is 4 upon 1 minus R is 1 upon √2 मला सिम्प्लिफाय केलं काय बेटा 4 √2 into 1 is √2 was a 1 upon √2 आता हा जो खालचा √2 आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटरला घेऊन चालायला 4 √2 भागिले √2 minus 1 yes in short है की नाही भारी सम हे बघ बाळा हे पण ऍप्लिकेशन ओरिएंटेड सम आहे मस्त सम आहे ए बॉल इज ड्रॉप फ्रॉम द हाइट ऑफ 10 मीटर हे बघ बाळा आपण थोडा फील घेऊ समजा हा म्हणजे सरफेस बघा आणि बॉल आहे त्या बॉलला काय केलं बच्चा 10 मीटर हाईट वरून खाली फेकला ठीक आहे किती मीटर 10 मीटर ते काय म्हणतात एक बाउन्सेस टू अ हाईट ऑफ 6 मीटर काय झाला हा बाउन्स बॅक झाला 6 मीटर हाईटला म्हणजे कुठेतरी इथे आला किती मीटर हाईटला बच्चा 6 मीटर बरं देन 3.6 मीटर म्हणजे काय झालं ते परत आदळला डुबू आणि किती गेला 3.6 मीटर गेटिंग सो अशा पद्धतीने तो बाउन्स होत कुठेतरी नंतर स्टॉप होईल अँड सो ऑन फाइंड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉल याने टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं हे आपल्याला करायचं तर बाळा मला सांग लेट अस चेक वेदर द टर्म्स आर इन जीपी ऑर नॉट ओके एकदा चेक करू की गिवन हाइट्स 10 मीटर 6 मीटर बघ बरं हाइट्स आर 10 मीटर 6 मीटर 3.6 मीटर बेटा हे सम असं जेव्हा एखाद्या एक्झाम मध्ये किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर 4 ऑप्शन्स असतील आपल्याला हे थोडीच कळणार आहे का हा जीपी वाला टॉपिक का हा एपी वाला टॉपिक एपी जीपी नेक्स्ट लेक्चरला अजून एक येते हार्मोनिक प्रोग्रेशन सो आपल्याला फिक्स्ड माहित नाहीये सो बच्चा लक्ष दे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत बरं का 10 6 3.6 बरं का दॅट इज 10 6 3.6 ह्या जीपी मध्ये आहेत का पहिले मला आर काढावं लागेल बरं का बघा आता 6/10 6/10 बेसिक 6 ते 10 किती बेटा 0.5 डन येस सर पुढची आपण मागची सो 3.6 upon 6 बघ 0.66 येस सो काय ऑब्झर्वेशन बेटा माझं मी जेव्हा सेकंड टर्म अपॉन फर्स्ट टर्म गेली थर्ड टर्म अपॉन सेकंड टर्म गेली तर बेटा आर आला कॉमन ओके आर इज 0.6 which is constant किंवा common therefore 10 6 बरोबर infinity 6 3.6 are in infinity
R is infinite GP. हे अनलिमिटेड आहे ना बेटा, दे आर इनफायनाइट GP. चला इथपर्यंत तुम्हाला काय आलं? With A is 10, पहिली टर्म 10 आणि R as 0.6. काढायचे काय बच्चा? टोटल डिस्टन्स दॅट इज ट्रॅव्हल्ड बाय बॉल. बेटा डिस्टन्सची कन्सेप्ट काय असते? ऍड करत चला सगळे डिस्टन्स बघ ना, पहिलं दुसरं तिसरं टक टक टक, राईट? सो बेटा टोटल डिस्टन्स by ball is nothing but sum to infinity of all heights. Okay, of all heights. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, A upon 1 minus R. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी त्याला सोडवतो. डन. So बच्चा, the answer is A, which is 10 upon 1 minus R is 0.6. So 10 upon एकातनं 0.6 गेले 0.4. ठीक आहे. सो 10 च्या ऐवजी मी घर पुढे जातो 100 करतो, एक डेसिमल पॉईंट खालून पण पुढे जातो. आर यू अंडरस्टँडिंग? 100 भागिले 4 म्हणजे किती? 25. ओके, कशामध्ये? मीटर. मीटर म्हणजे तार नावाचं आहे ना. आर यू अंडरस्टँडिंग? येस.